धनंजय मुंडे यांच्या पत्नी असल्याचा दावा करणाऱ्या करुणा शर्मांनी वांद्रे न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाकडून निर्णय देण्यात आला आहे। करुणा शर्मा यांनी दाखल केलेल्या कौटुंबिक हिंसाचार प्रकरणात न्यायालयाने 4 जानेवारी रोजी निकाल दिला। त्यानुसार धनंजय मुंडेंनी कौटुंबिक हिंसाचार केल्याचं कोर्टाकडून अंशतः मान्य करण्यात आलं असून करुणा शर्मा यांना 2 लाख रुपयांची पोटगी देण्याचे आदेश देण्यात आले। करुणा मुंडे पोटगीसाठी पात्र असून त्यांना महिन्याला 1,25,000 रुपये पोटगी द्यावी, याशिवाय मुलगी शिवानीला तिच्या लग्नापर्यंत महिन्याला 75,000 रुपये द्यावे असे आदेश न्यायालयात दिले गेले। वृत्त सविस्तर जाणून घेण्याकरता चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। न्यायालयाच्या निकालानंतर प्रतिक्रिया देताना करुणा शर्मांना रडू कोसळले। न्यायालयाचे मी खूप आभार मानले। आज सत्याचा विजय झाला आहे। लोकांना असं वाटतं की कोर्टात न्याय मिळत नाही, पण मला न्याय मिळालेला आहे असं करुणा शर्मा यांनी म्हटलं। आता न्यायालयाच्या आदेशानुसार धनंजय मुंडेकडून बाजू मांडण्यात आली। करुणा शर्मा यांनी दाखल केलेल्या घरगुती हिंसाचार प्रकरणी आज वांद्रे कोर्टाने निकाल दिला असून करुणा शर्मा यांना महिन्याला 2 लाख रुपयाची पोटगी देण्याचे आदेशात म्हटलं आहे, ज्यामुळे घरगुती हिंसाचार प्रकरणात धनंजय मुंडेंना न्यायालयाने महत्त्वाचे निर्देश दिले। मात्र आताचा आदेश केवळ अंतरिम पोटगी देण्यासंदर्भात आहे। अर्जदाराची आर्थिक गरज लक्षात घेऊन न्यायालयाने हा निर्णय दिलेला आहे। धनंजय मुंडे घरगुती हिंसाचार प्रकरणी दोषी असल्याचं न्यायालयाने कुठेही म्हटलं नाही, अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडेच्या वकील सायली सावंत यांनी म्हटलं। त्यामुळे धनंजय मुंडेकडून या कोर्टाच्या निर्णयावर वकिलामार्फत पहिली प्रतिक्रिया देण्यात आली। धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपाच्या अनुषंगाने किंवा कौटुंबिक हिंसाचाराच्या अनुषंगाने कोणत्याही आरोपावर काहीही निर्णय अद्याप दिलेला नसून याबाबत काही माध्यमावर दाखविण्यात येत असलेले वार्तांकन निराधार आहे। केवळ अर्जदाराच्या आर्थिक गरजांच्या आधारावर हा आदेश देण्यात आला। धनंजय मुंडे यांनी स्वतः करुणा शर्मा आणि त्यांच्या मुलांसोबत लिव्ह इन रिलेशनशिपची कबुली दिली होती, ज्याच्या आधारावरच न्यायालयाने हा आदेश दिला आहे, असे वकील सायली सावंत यांनी माध्यमांना दिलेल्या परिपत्रकात म्हटले। त्यामध्ये त्यांनी न्यायालयाच्या आदेशातील पॅराग्राफ 25 चा दाखला देखील दिला। दरम्यान जानेवारी 1998 मध्ये धनंजय मुंडे सोबत माझं लग्न झालं असून मला एक मुलगा व एक मुलगी असल्याचा दावा करुणा शर्माकडून याचिकेत करण्यात आला। ॲडव्होकेट सायली सावंत यांनी याबाबत माध्यमांना सुद्धा विनंती केली असून सर्व माध्यमांनी जबाबदार व अचूक वार्तांकन करावे, तसेच न्यायालयाच्या अंतरिम आदेशावर आधारित कोणत्याही दिशाभूल करणाऱ्या किंवा खोट्या वार्तांकनापासून दूर राहावे। कुणाचीही नाहक बदनामी होईल असे चुकीचे वार्तांकन करू नये। कुठल्याही माध्यमकर्मींना याबाबत अधिक माहिती किंवा स्पष्टीकरण हवे असल्यास ते वकिलांना मागावे, असे आवाहन ॲडव्होकेट सायली सावंत यांनी केले आहे।